किमान मोबदल्यातही दुप्पट वाढ करण्यात आली आहे। आपदग्रस्त शेतकऱ्यांनी जानेवारी ते जून 2014च्या कालावधीतील वीज देयकेही राज्य शासनामार्फत भरण्यात येणार। आघाडी सरकारचा 12व्या विधानसभेमधला शेवटचा अर्थसंकल्प सादर। गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या किमान मोबदल्यात दुप्पट वाढ। कर्जफेडीसाठीची मुदत डिसेंबर 2014 पर्यंत वाढवली। महिलांवरच्या अत्याचारांच्या खटल्यासाठी 25 फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करणार। मागणी तेवढा वीज पुरवठा करण्यात राज्य सक्षम असल्याचा अर्थमंत्र्यांनी केला दावा। व्यवसाय करावरची 5,000ची मर्यादा 7,000वर। पोहे, फुटाणे, विमानांच्या सुट्या भागावरचा कर सुद्धा केला माफ। पुण्यातल्या मोहसिन शेख हत्येप्रकरणी हिंदू राष्ट्र सेनेच्या आणखी 6 जणांना अटक। आतापर्यंत 24 जण अटकेत, 17 जणांवर खुनाचा गुन्हा दाखल। मेघालयात 50 दहशतवाद्यांची सुरक्षा रक्षकांची चकमक सुरू। बलात्काराला विरोध केल्यानं महिलेची हत्या करणाऱ्या दहशतवाद्यांचा समावेश। तर महिलांवरच्या वाढत्या अत्याचारामुळे उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवटीचा उमा भारतींनी दिला इशारा। मैं नरेंद्र दामोदर दास मोदी जो लोकसभा का सदस्य निर्वाचित हुआ हूं, ईश्वर की शपथ लेता हूं। नरेंद्र मोदी, लालकृष्ण अडवाणी आणि सोनिया गांधी यांच्यासह नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी। तर सुमित्रा महाजन होणार लोकसभेच्या अध्यक्षा। सप्टेंबर महिन्यात होणार नरेंद्र मोदी आणि बराक ओबामा यांच्या द्विपक्षीय चर्चा। सूत्रांनी दिली माहिती। व्हिसावरून झालेल्या वादाच्या 9 वर्षांनंतर मोदी अमेरिकेला जाणार। अंजली दमानी यांनी दिला आम आदमी पार्टीचा राजीनामा। आपच्या नेत्यांना लिहिलं पत्र। आज संध्याकाळी कार्यकर्त्यांशी साधणार संवाद। आणि मॉन्सून आज केरळ किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता कमी, पण येत्या 24 तासात पावसाची शक्यता। हवामान खात्याचा अंदाज।